भोंदू अशोक खरात प्रकरणामध्ये नवनवे खुलासे होत आहेत। आणखी एक खुलासा झालेला आहे। महिला आयोगाच्या माजी अध्यक्षा रुपाली चाकणकरांच्या यामुळे अडचणी वाढण्याची शक्यता आहे। अशोक खरातच्या सांगण्यावरून शिर्डी पोलीस ठाण्यामध्ये दाखल गुन्ह्यामध्ये महिला आयोगाने सुनावणी ठेवल्याचा आरोप आहे। पीडितेने नीरज जाधव विरोधामध्ये दाखल केलेल्या गुन्ह्यामध्ये महिला आयोगाकडून शिर्डी पोलिसांना नोटीस देण्यात आली होती। 17 मार्चला आयोगाच्या कार्यालयामध्ये सुनावणीसाठी हजर राहण्यासाठी ही नोटीस देण्यात आली होती। मात्र या प्रकरणाचा तपास आधीच एसआयटीकडे वर्ग झाल्याने पोलिसांनी तसा अहवाल महिला आयोगाला दिल्याचं समोर आलंय। या प्रकरणामध्ये शिर्डी पोलीस ठाण्यामध्ये फेब्रुवारीमध्ये गुन्हा दाखल झाल्यानंतर 5 आणि 9 मार्चला महिला आयोगाकडून सखोल चौकशी आणि सुनावणीचं पत्र देण्यात आलं। अशोक खरात प्रकरणामध्ये आधीच अडचणीमध्ये आलेल्या रुपाली चाकणकर यांच्या अडचणी आता आणखी वाढण्याची शक्यता आहे। या संदर्भात अधिक अपडेट जाणून घेत लक्ष्मण घाटोळ आमचे प्रतिनिधी या संदर्भात अधिक अपडेट देतील। लक्ष्मण, काय हे नेमकं प्रकरण आहे आणि यामध्ये आता रुपाली चाकणकर यांच्या अडचणी कशा वाढतील? आपल्याला कल्पना आहे की हे जे भोंदूबाबा अशोक खरात याचं प्रकरण आहे ते बाहेर येण्याचं पहिलं कारण होतं म्हणजे भोंदूबाबा अशोक खरात याने अनेक लोकांच्या विरोधामध्ये तक्रारी दाखल केलेल्या होत्या। सुरुवातीला त्याने राजेंद्र जासूद नावाचा एक इसम होता, त्याच्या विरोधात एक तक्रार दाखल केली होती खंडणीची। आणि दुसरी तक्रार होती ती त्याच्याच ऑफिसमध्ये काम करणारा नीरज जाधव नावाचा जो मुलगा आहे त्या नीरज जाधववरती त्याच भोंदूबाबा अशोक खरातशी संबंधित एका महिलेने तक्रार केलेली होती। आणि या दोन तक्रारी अशोक खरात याच्या सांगण्यावरून शिर्डी आणि वावी पोलीस ठाण्यामध्ये दाखल झालेल्या होत्या। आणि या सगळ्या प्रकरणामध्ये ज्यावेळेला पोलीस तपास करत होते त्यावेळेला या पोलिसांच्या तपासामध्ये आयोगाने हस्तक्षेप केल्याचं समोर आलेलं आहे। आणि आयोगाने नुसता तोंडी हस्तक्षेप नाही केला तर आयोगाने या सगळ्या प्रकरणामध्ये अर्थात जी शिर्डीला तक्रार दाखल झालेली होती तर त्या शिर्डीला दाखल झालेल्या तक्रारीचा तपास जो आहे तो त्याची आयोगाने सुनावणी ठेवलेली होती। मुळात ज्या प्रकरणाचा तपास शिर्डी पोलीस करत होते, नगर पोलीस करत होते, त्या प्रकरणाचा तपास सुमोटो आयोगाकडे का घेतला गेला असा प्रकारचा प्रश्न आहे। याचा अर्थ स्पष्ट होता की महिला आयोगाच्या अध्यक्ष रुपाली चाकणकर यांना हे सगळं प्रकरण माहिती होतं, त्यांना सगळ्या प्रकरणाची कल्पना होती आणि त्यांना हे प्रकरण आपल्याकडे अर्थात आपल्या आयोगाच्या माध्यमातून ते निकाली काढायचं होतं आणि म्हणून त्यांनी अशा पद्धतीनं एक नोटीस जी आहे ती काढल्याचं समोर आलंय। आणि त्यामुळेच आता एक गोष्ट स्पष्ट आहे, जो आरोप गेल्या काही दिवसांपासून रुपाली चाकणकर यांच्यावरती केला जात होता की रुपाली चाकणकर हे या अशोक खरातला पाठीशी घालत होते, त्याला वाचवत होते, हे आता या सगळ्या प्रकरणामुळे अधोरेखित होतं। याचं कारण एकदम स्पष्ट आहे की अशोक खरातच्या प्रकरणामध्ये पोलीस तपास करत असताना आयोगाने सुमोटो या सगळ्या प्रकरणामध्ये हे प्रकरण आपल्या आयोगाकडे मार्फत चालवण्याबाबतचा जो हट्ट धरला तो कशासाठी धरला होता असा प्रश्न या निमित्ताने उपस्थित केला जातोय। आणि या सगळ्याचा पत्रव्यवहार जो आहे तो देखील आता समोर आलेला आहे। हो, नक्कीच। आता याबाबत पुढे काय कारवाई केली जाते पाहावं लागेल। तुर्तास धन्यवाद लक्ष्मण, आपण दिलेल्या सविस्तर माहितीसाठी। पुण्यामध्ये भोंदू अशोक खरात विरोधामध्ये तिरडी आंदोलन केलं जात आहे। पुण्यामध्ये भोंदू अशोक खरात विरोधामध्ये हे आंदोलन पाहायला मिळत आहे। भोंदू खरातवर कारवाई करण्याची मागणी या आंदोलनाच्या मार्फत केली जात आहे। राज्यभरामध्ये या भोंदू अशोक खरातचा विरोध केला जातोय, निषेध केला जातोय। पुण्यामध्ये अशा प्रकारे आंदोलन केलं जात आहे। पुण्यामध्ये भोंदू अशोक खरात विरोधामध्ये हे तिरडी आंदोलन इथे महिलांच्या वतीने केलं जात आहे। भोंदू खरातवर कारवाई करण्याची मागणी या आंदोलनाच्या मार्फत केली जात आहे।